नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायबीडी ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवरती फक्त महाराष्ट्र वन विभागाच्या पदभरती संदर्भात माहिती दिली जाते. त्यासाठी सर्वांनी आपल्या वायबीडी ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर्वांनी जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 14 जुलै आणि 16 जुलैला वनरक्षक भरती, त्याच्यानंतर सर्वेक्षक भरती आणि लेखापाल भरती हे सर्व या ठिकाणी वन विभागाचे वेगवेगळी पद आहेत त्यांच्या संदर्भात पदभरती संदर्भात बैठक केली जाणार आहे आणि लवकरात लवकर या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. आणि आता वनरक्षक भरतीबद्दल तुम्हाला सर्वांना माहिती आहे, परंतु महाराष्ट्र वन विभागामध्ये दरवर्षीप्रमाणे ज्या वनरक्षक भरती त्याच्या सोबतच सर्वेक्षक हे पद देखील याच्यामध्ये या पदाची देखील जाहिरात येते. या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे, वयोमर्यादा किती आहे, पगार किती भेटतो आणि निवड प्रक्रिया कशा प्रकारची आहे, मैदानी चाचणी असते का, डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता इथं बघू शकता सर्वेक्षकची जाहिरात कधी आली होती, 2023 मध्ये जाहिरात आली होती. 2023 मध्ये जाहिरात आली होती तेव्हा हे गट क चं पद आहे आणि चांगलं मोठं पद आहे. वनरक्षक प्रमाणे याला चांगले या ठिकाणी वर्दी तुम्हाला भेटणार आहे. तर ही जाहिरात वनरक्षक 2023च्या जाहिरातीनुसार सर्व माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर वनरक्षक हे गट क चं पद असून सरळ सेवेने हे पद भरलं जाणार आहे. आता जास्त करून वन विभागाची वनरक्षक, सर्वेक्षक आणि लेखापालची परीक्षा PCS मार्फतच घेतली जाण्याची शक्यता आहे. आता 2023 मध्ये जाहिरात आली होती. 86 पदांची जाहिरात आली होती. परंतु यावेळेस पदे या ठिकाणी जास्त असण्याची गरज आहे या ठिकाणी सर्वेक्षकची. त्याच्यामुळे 100 ते 150 पदे ही असण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये गट क चं हे सर्वेक्षक पद आहे आणि ए-सेटचं प्रमाण या ठिकाणी पेमेंट तुम्हाला भेटतं. बेसिक पेमेंट 25,000 ते 81,000 100 एवढं असतं. आता हे बेसिक फक्त 25,500 आहे. परंतु याच्यामध्ये सर्व ऍड होऊन तुम्हाला या ठिकाणी 40,000च्या आसपास हा पगार भेटतो सर्वेक्षकला आणि सर्वेक्षकला वर्दी देखील असते. ठीक आहे. आता या वर्षी जागा येणार आहेत चांगल्या प्रकारच्या. ठीक आहे. आता याची शैक्षणिक पात्रता काय असते ती पहिल्यांदा नीट समजून घ्या. इथे बघू शका, उमेदवारांनी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 12वी उत्तीर्ण केलेली असावी. म्हणजे तुम्ही 12वी पास असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मान्यता प्राप्त संस्थेचे सर्वेक्षक सर्वेक्षक प्रशिक्षण या ठिकाणी पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा, प्रमाणपत्र धारण केलेले असावे. आता हे सर्वेक्षक काय आहे, त्याला सर्वेयर असे देखील म्हणतात, सर्वेक्षक असे देखील म्हणतात. हे पद जे आहे ना याच्यामध्ये हा एक ITI आहे, त्याचा पाठ्यक्रम म्हणजे या ठिकाणी तो तुम्ही पास असणे गरजेचं आहे. ठीक आहे. ITI पास असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे गरजेचं आहे आणि अर्ज भरण्याची जी शेवटची तारीख असते त्यापर्यंत तुमच्या या ठिकाणी निकाल आलेला असणे गरजेचं आहे. ठीक आहे. 12वी पास आणि सर्वेक्षकचा ITI तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. आता इथं वयोमर्यादा काय आहे? मागास 18 ते 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. मागासवर्गीय उमेदवार 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. खेळाडू 18 ते 45, मागासवर्गीय 18 ते 45. ठीक आहे. माजी सैनिक त्यांच्या जॉब प्रमाणे त्यांना या ठिकाणी 40 पेक्षा जास्त वयाची सूट भेटते. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि दिव्यांग जे 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. अंशकालीन पदवीधर 18 ते 55, रोजंदारी मजूर 18 ते 55 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. आता TCS कडे परीक्षा होती त्यावेळेस ₹1000 ₹900 चलन होतं. यावर्षी देखील TCS कडे असण्याची शक्यता आहे. याच्या सर्व प्रश्नपत्रिका देखील आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती उपलब्ध करून देईल, जो महाराष्ट्र वन विभागाचा आपला टेलिग्राम ग्रुप आहे. आता प्रत्येक एक विद्यार्थी एकाच वनवृत्तासाठी फॉर्म भरू शकतात. कॅटेगरीनुसार जागा असतात ते देखील तुम्हाला मी खाली सांगणार आहे. याची निवड प्रक्रिया कशी आहे, अभ्यासक्रम कशा आहे ते देखील सांगणार आहे. परीक्षा तुमची ऑनलाईन पद्धतीने होत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची या ठिकाणी परीक्षा कशा प्रकारची आहे, 120 गुण असणार आहे. 120 गुणांची परीक्षा होईल आणि एकूण प्रश्न किती असणार आहे, 60 प्रश्न म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. ठीक आहे. मराठी व्याकरण 15 प्रश्न 30 गुण, इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न 30 गुण, सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 गुण, याच्यामध्ये चालू घडामोडीचा देखील समावेश असतो आणि बुद्धिमत्ता चाचणी 15 प्रश्न 30 गुण. अशा प्रकारे एकूण 60 प्रश्न विचारतात आणि 60 प्रश्नांना 120 गुण दिले जातात. याच्यापैकी तुम्हाला 45% गुण मिळवायचे असतात. म्हणजे 120च्या 45% म्हणजे या ठिकाणी 54 गुण मिळवले
पाहिजे तुम्ही पुढील टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी. ठीक आहे. आता इथं काय म्हटलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी पास झाल्याच्या नंतर तुमची कागदपत्र तपासणी निकाल लावला जातो. त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी तुमची या ठिकाणी कागदपत्र तपासणी होते आणि व्यावसायिकची जी या ठिकाणी त्याच्यानंतर आपली कशी वनरक्षकसाठी मैदानी चाचणी होते, तशी सर्वेक्षकसाठी काय होते, तर व्यावसायिक चाचणी होते. त्याच्यामध्ये या ठिकाणी व्यावसायिक चाचणीमध्ये या ठिकाणी काय केले जाते, तर या ठिकाणी बघू शकता व्यावसायिक चाचणीमध्ये जी-पी-एस संचांच्या सहाय्याने बघू शकता फ्लॅगॉन तयार करणे, प्लेन टेबल सर्वे करणे, चेन सर्वे करणे, नकाशा बनविणे, सर्वेक्षण व सीमांकन इत्यादी कामांचं त्याच्यामध्ये तुमची टेस्ट घेतली जाते. त्याच्यानंतर निवड प्रक्रिया केली जाते. त्याच्यानंतर निवड यादी लावली जाते आणि प्रत्यक्ष यादी देखील लावली जाते. ठीक आहे. निवड यादी आणि प्रत्यक्ष यादीचा कालावधी 1 वर्षाचा असतो. परंतु महाराष्ट्र शासनाचे सर्व विभागामध्ये 2 वर्षाचा कालावधी केलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पुढे जेवढी महत्त्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला सांगेल. आता याच्यामध्ये मैदानी चाचणी असते का? तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मैदानी चाचणी राहत नाही सर्वेक्षक पदासाठी. ठीक आहे. आता इथे दुसरं या ठिकाणी बघू शकता हे माहिती जी आहे ती महत्त्वाची माहिती सांगणार आहे. बाकी या ठिकाणी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, अंशकालीन पदवीधर, रोजंदारी मजूर यांना याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सूट असतेच. ठीक आहे. पुढील माहिती बघूयात. आता ठीक आहे. अशा प्रकारे जागा असतात. एकूण 86 जागांसाठी जाहिरात आली होती 2023 मध्ये आणि अशा प्रकारे आता नागपूरला जागा होत्या 14. आता यावर्षी या ठिकाणी जागा जास्त असणार आहे. सर्व मिळून 150च्या आसपास जागा असतील. त्याच्यानुसार वनऋत्तानुसार ते डिव्हाईड केले जातात. आता नागपूर वनऋत्ताला होत्या 14 जागा. इथं कॅटेगरीनुसार दिल्या होत्या. चंद्रपूर वनऋत्त 2 जागा आणि त्याच्यानंतर गडचिरोली 4 जागा. अशा प्रकारे या जागा प्रसारित करण्यात आलेल्या होत्या. यावर्षी देखील मागील वर्षी 86 जागा होत्या. यावर्षी 100 ते 150 जागा राहण्याची शक्यता आहे आणि याची जाहिरात देखील लवकरच प्रसिद्ध झालेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. याच्याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला येथे सांगितलेली आहे. अभ्यासक्रम शैक्षणिक पात्रता सांगितली, अभ्यासक्रम सांगितला, वयोमर्यादा सांगितली, पगार सांगितलं आणि निवड प्रक्रिया कशा प्रकारे होते याची देखील माहिती दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.